नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व फॉर्म्युले पाहणार आहे। म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व फॉर्म्युले सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून सर्व फॉर्म्युल्यांचा उपयोग एकाच ब्लाऊज कटिंगमध्ये कसा करता यावा। बऱ्याच वेळा मी वेगवेगळे फॉर्म्युले सांगितलेले आहेत, परंतु एकाच ब्लाऊज कटिंगमध्ये ते तुम्ही कसे वापरणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपले आज फॉर्म्युले असणार आहेत बाहीचा फॉर्म्युला, शोल्डरचा फॉर्म्युला, कटोरीचा मुंडा फॉर्म्युला असणार आहे, कटोरीला आकार देण्याची ट्रिक असणार आहे, शोल्डर पुढे उतरत असेल तर काय करायचं, परत शोल्डर उतरत असेल तर काय करायचं, हे सर्व मी सांगणार आहे। तर ब्लाऊजची उंची आहे ते आहे 14 इंच आणि 36 साईजचा आज आपण ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे। कटोरी ब्लाऊज इथं असणार आहे। उंची प्लस 1 इंच इथं आपण करत असतो, पहा नेहमी उंचीमध्ये 1 इंच मिक्स करत असतो। 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, तर मी 15 इंचावरती पहा असं मार्किंग करून घेतलेलं आहे। मार्किंग करून झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे तो शोल्डरचा। तर तुम्ही पहा, तुमचे जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, अंगावरती शोल्डर मोजून घ्यायचं आहे। 36 साईज आहे, तर त्यासाठी शोल्डर असणार आहे पहा 36 साईज आहे आपली ही, तर त्यासाठी फुल शोल्डर बॉडीवरती असणार आहे 15 इंच। तर त्याचा उपयोग इथं करताना कसा करायचा, त्याचा करायचा आहे आपल्याला हाफ। तर 15चा निम्मा किती होतो, 7.5 इंच। पाठीमागचा गळा 10 इंच असताना आपल्याला यातून मायनस करायचं आहे, म्हणजे यातून वजा करायचं आहे 2 इंच। तर किती येतात पहा, तर येतात पहा 5.5 इंच। इथं 5.5 इंचावरती मार्किंग करायचं। जर तुमचा गळा 11-12 इंचाचा असेल तर पहा यातून आपल्याला मायनस करायचं आहे 2.5 इंच, आणि 10 इंचाचा गळा असतो त्यावेळेस मायनस करायचं आहे 2 इंच। आणि मग जे काही शोल्डर येईल ते तुम्ही इथं वापरायचं आहे। तुमच्या अंगावरती कितीही शोल्डर असू द्या पहा, त्यातून तुम्ही 2 इंच मायनस करा, म्हणजे फुल शोल्डर त्याचा निम्मा करायचा आणि त्यातून हे 2 इंच मायनस करायचं। 5.5 इंच इथं आलेलं आहे। अजून एकदा मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 5.25 इंच इथं मी मुंडा घेणार आहे। आता इथं आपण मुंड्याची उंची 5.25 इंच घेतलेली आहे। पहिला आपण शोल्डर, आता इथं दुसरा आहे मुंडा, मुंड्याचा फॉर्म्युला। तर मुंड्याची उंची कशी काढायची, मुंड्याचा राऊंड, म्हणजेच यामध्ये 2 प्रकार येणार, आकार देण्याचा फॉर्म्युला, आकार, आणि उंची काढण्याचा फॉर्म्युला। यामध्ये 2 फॉर्म्युले येत आहेत पहा। 36 साईज आहे, तर इथं चेस्टचा चौथा भागाला 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। 30 कंबर, तर त्यामध्ये त्याचा चौथा भाग होतो 7.5। 1 इंच आपण टक्ससाठी घ्यायचं, 8.5 इंचावरती मार्किंग केलं, आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे जोडून घेऊया। आता हा जो मुंडा आहे तो आपला परफेक्ट आहे का हे कसं चेक करायचं हे सांगते। या कोपऱ्यातून मी 1.25 इंच घेतला, हा आता सांगत आहे तो आकार देण्याचा फॉर्म्युला सांगत आहे, आणि जो काही मुंडा घेतलाय त्याचा मध्य करायचा, आणि इथं डाऊन करायचं आहे 0.5 इंच, आणि इथून घ्यायचा आहे हा पॉइंट 1.25 इंच। पहा, आकार देण्याचा हा फॉर्म्युला आहे। हे पॉइंट जे मी आता सांगितले ते घ्यायचे, आणि हा जो आकार आहे पहा असा द्यायचा। किती परफेक्ट आकार इथं आलेला आहे तुम्ही पाहू शकता। तर हा झाला आकाराचा फॉर्म्युला, जेणेकरून तुमचा मुंड्याचा आकार जो आहे तो अजिबात बिघडणार नाही। आता उंचीचा फॉर्म्युला पाहायचा आहे, तर इथं 0.5 इंच आपण काय करायचं आहे, शोल्डरमध्ये जोडण्यासाठी घालवतो, तर ते आपल्याला मुंडा घेरामध्ये पकडायचा नाही। आता ब्लाऊजचा मुंडा घेर कसा मोजायचा आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे। इथं मला मुंडा घेर हवा आहे 8, म्हणजे टोटल मुंडा घेर आहे 16, त्याचा निम्मा 8 इंच। तर आता इथून आपण हा 8 इंच येतोय का हे पाहूया। तर इथं आपली शिलाई असते, या शिलाईपासून आपल्याला काय करायचं असतं, मुंडा मोजायचा असतो। तर मुंडा आधी मोजून घेऊया। तर पहा,
बरोबर 8 इंच इथं मुंडा घेर आपला भरलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं काहीही कमी जास्त करायची गरज नाही. तर 5.25 इंच मी मुंडा घेतल्यानंतर म्हणजे मुंड्याची उंची घेतल्यानंतर आपला मुंडा घेर भरलेला आहे 8 इंच. तर पहा 8.5 इंच तुमचं इथं मुंडा घेर असेल तर तुम्ही इथं पाव इंच वाढवून काय करायचं आहे, अशी मुंड्याची उंची जी आहे ती वाढवायची आहे. आणि 7.5 इंच जर मुंडा घेर असेल तर इथे तुम्ही आता जे मी 5.25 इंच घेतलंय त्यापेक्षा पाव इंच कमी करून तुम्ही मुंड्याची उंची जी आहे ती कमी करायची आहे. हा झाला मुंड्याच्या उंचीचा फॉर्म्युला. तरच तुमचा परफेक्ट मुंडा आहे तो निघतो. नाहीतर परत तुमच्या ब्लाऊजमध्ये घोळ वगैरे येण्याचा प्रॉब्लेम येतो. मुंड्यामध्ये घोळ येण्याचं अजून एक कारण म्हणजे तुम्ही इथे मुंड्याला व्यवस्थित आकार देत नाही, इथे डाऊन करत नाही. असं डाऊन केल्यामुळे सुद्धा पहा इथं हा कपडा जो आहे तो कट होऊन निघतो. परत इथं 1.25 इंचावरती आकार दिल्यामुळे सुद्धा पहा इथं आतून कटिंग होतं. 1.5 इंचावरचे जे आकार देतात त्यांना पहा मुंड्याला थोडाफार घोळ येतो. म्हणून 1.25 इंचावरती द्यायचा. इथं मी आता तुम्हाला किती फॉर्म्युले सांगितले, शोल्डरचा फॉर्म्युला, मुंडा उंचीचा, मुंडा आकाराचा फॉर्म्युला इथं मी तुम्हाला सांगितलेला आहे. शोल्डर आता उतरणे पहा, तुमचं शोल्डर उतरत असेल तर इथं तुम्ही काय करायचं आहे, गळ्याची रुंदी कमी घ्यायची आहे. 2.25 इथं मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे. अजून एक म्हणजे आपल्या इथं पुढच्या मुंड्याला आकार देण्याचा राहिलेला आहे. तर 5.25 इंच आपलं बरोबर आलेलं आहे. इथं हा आपला 5.25 इंचाचा पॉईंट आहे. तर इथून मी पाऊण इंच घेतलेलं आहे. पहा फक्त 0.75 घ्यायचं. हा सेंटर केला. इथून पाव इंच फक्त असं आतमध्ये येऊन मी अशी एक तिरकी लाईन ओढून घेते आणि इथून पहा असं जो आपला हा पाऊण इंचाचा पॉईंट आहे त्यावरती फक्त असा आकार द्यायचा. म्हणजे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येत नाही. हे झाले मुंड्याचे फॉर्म्युले. इथे मी शोल्डरचं सुद्धा सांगितलं उतरत असेल तर. पुढचा गळा आहे आपला इथं 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. इथून 2.5 इंच, फक्त 2.5 इंच घ्यायचं पुढच्या गळ्यासाठी. पाठीमागच्या गळ्यासाठी तुम्ही 3-3.5 इंच घेऊ शकता, परंतु पुढच्या गळ्याला आपण 2.5 इंचच घ्यायचं आहे आणि असा गळ्याला आकार द्यायचा. शोल्डर उतरतं म्हणून इथं पाव इंच शोल्डर असं फक्त डाऊन करायचं, जास्त करायचं नाही, नाही तर मुंड्याचे आकार बिघडतात. शोल्डर पुढे येण्याचं कारण तुमचं म्हणजे पहा कटोरी परफेक्ट नसते, छोटी काढता. जी साईज आहे त्यापेक्षा तुम्ही छोटी कटोरी काढता आणि क्रॉसपट्टी सुद्धा तुम्ही उंचीनुसार घेत नाही. काय करता, एकतर जास्त घेता म्हणून तुमचं शोल्डर सुद्धा पुढे येतं. म्हणून इथं मी 2.5 इंच क्रॉसपट्टी घेणार आहे. तर शोल्डर पुढे येण्याचं कारण सुद्धा मी सांगितलं. तर हा आहे आपला शोल्डर पुढे येण्याचा फॉर्म्युला. म्हणजे तुम्ही क्रॉसपट्टी उंचीनुसार काढायची आहे आणि कटोरी परफेक्ट घ्यायची आहे. म्हणजे शोल्डर जे आहे ते पुढं येत नाही. क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी मी पाऊण इंच घेतलं आणि इथे क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घेतला. तर किती छान असा आकार आलेला इथे तुम्ही पाहू शकता क्रॉसपट्टीला. आता कटोरीचा फॉर्म्युला आपण इथं पाहायचा आहे. 36 साईज आहे तर 36चा आपल्याला काय करायचं आहे, 6वा भाग करायचा आहे. तर 36चा 6वा भाग इथं करायचा आहे. 36चा 6वा भाग येतो 6. त्यातून आपल्याला 1/2 इंच मायनस करायचं आहे. किती होतं, 5.5 इंच. तर इथं कटोरी आपल्याला हवी आहे 5.5 इंच. तुम्ही पहा 5 इंच कटोरी घेतली तर पहा काय होणार आहे, शोल्डर जे आहे ते पुढे येणार आहे, कारण चेस्टमध्ये कटोरी परफेक्ट बसत नाही. तर हा झाला आपला कटोरीचा फॉर्म्युला. कटोरी किती घ्यायची आता फॉर्म्युला. आता कटोरीला आकार देण्याचा फॉर्म्युला सांगते. इथं 5.5 इंच घेतलं, इथं सुद्धा अजून एकदा 5.5 इंच घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची. अशी एक सरळ लाईन ओढायची. इथलं अंतर जर तुमचं कमी राहत असेल तर पहा हा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्ही. म्हणजे साईड पार्ट आणि कटोरीमधलं अंतर जे आहे, साईड पार्टचं इथलं जे अंतर आहे ते भरपूर असं शिल्लक राहतं. पहा काही ना प्रॉब्लेम येतो, इथलं अंतर कमी राहतं. तर या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या. 1 इंचापासून मी अशी त्रिकी लाईन ओढून घेतली आणि इथं फक्त असा राऊंड द्यायचा. म्हणजे काय होतं, कटोरी आपोआप तयार होते. इथं तुम्ही कटोरीचा आकार पाहू शकता किती परफेक्ट असा आलेला आहे. आणि इथं साईड पार्टमध्ये अंतर पहा भरपूर असं शिल्लक राहिलेलं आहे. इथून पुढच्या मुंड्यापासून हे अंतर मोजायचं असतं 2.25 इंच. पहा इथं आपला हे अंतर जे आहे
ते राहिलेलं आहे. तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला इथं सर्व फॉर्म्युले सांगितलेले आहेत. इथं शोल्डरचा फॉर्म्युला झाला आपला, परत मुंड्याचा फॉर्म्युला झाला, उंचीचा, आकाराचा फॉर्म्युला झालेला आहे. शोल्डर उतरत असेल तर काय करायचं, कटोरीचा फॉर्म्युला सांगितला, कटोरीच्या आकाराचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला, शोल्डर पुढे येत असेल तर काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता राहिला फक्त आपला बाहीचा फॉर्म्युला. तर ते सुद्धा मी तुम्हाला कसं कटिंग करायचं आहे हे सांगणार आहे. तर आधी हे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आहेत ते आपण सेपरेट करून घेऊया. तर पाठीमागचा मुंडा जो आहे तो आधी आपल्याला कट करायचा आहे. पहा इथे पाठीमागचा हा मुंडा आहे तो आधी आपण कट करून घेतला. इथे एक नॉच देऊन घ्यायचा गळ्याजवळ, म्हणजे गळ्याची रुंदी आपल्याला पटकन लक्षात येते, परत मार्किंग करत बसावं लागत नाही. आणि इथे हे मार्जिन जे आहे इथे सुद्धा मी एक नॉच देऊन घेतला. आता हा बॅक पार्ट आहे तो मी बाजूला ठेवणार आहे आणि फ्रंट पार्टचं आपण कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडा जो आहे तो पहा कटिंग करायचा असतो, परत विसरू नये म्हणून आधीच आपण इथं मुंड्याचा जो आकार आहे तो कट करायचा. क्रॉस पट्टी आपण बाजूला केली. आता पुढचा गळा जो आहे तो असा कट करून काढूया. आणि ही कटोरी, तर ही क्रॉस पट्टी जी आहे ती इथे आपल्याला अर्धा इंच अशी उंचीमध्ये वाढवायची आहे. कटोरी कशी वाढवायची हे पाहूया. कटोरी वाढवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ही जी एक लाईन आहे उभी अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. तर पहा आधी दोन्हीकडे समसमान भाग शिल्लक राहतोय का वाढवण्यासाठी हे पाहूया, मग परत ही लाईन आपण फिक्स करू. तर पहा बरोबर आहे, आपल्याला इथं शिल्लक बरोबर राहते. 1.5 इंचाने आपल्याला ही कटोरी जी आहे ती वाढवायची आहे. तर पहा ही जी लाईन आहे या लाईनवरती बरोबर अशी कटोरी ठेवायची आणि आहे अशी ही ड्रॉ करून घ्यायची आहे. पहा मी इथं आहे अशी ड्रॉ केली. इथं अर्धा इंच वाढवायची, जिथे आपला साईड पार्ट जोडला जातो इथं अर्धा इंच वाढवायची. इथे असते हुकाय पट्टी, तर इथे पाव इंच फक्त वाढवायचं आहे. इकडे 1.5 आणि इथून सुद्धा 1.5 आणि हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे. पहा इथे हा साइड पार्ट जो आहे तो असा जोडून घेऊ. जी टोटल कटोरी आहे त्याचा असा मध्य करायचा आणि इथून सुद्धा आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे. हा झाला कटोरी वाढवण्याचा फॉर्म्युला. म्हणजे पहा या टिप्स मी कटोरी वाढवताना काही सांगते, त्या टिप्स जर तुम्ही बरोबर फॉलो केल्या तर कटोरीचा पुढचा भाग जो आहे तो एकदम परफेक्ट आहे, तो कमी जास्त होत नाही. आता यामध्ये टिप्स काय पहा, हा जो पार्ट आहे किती आहे 5.25 इंच आहे, तर हा सुद्धा आपल्याला 5.25 इंचच पाहिजे. तर पहा मी बरोबर पाव इंच वरती घेतलेलं, तर बरोबर इथं हा 5.25 इंच आलेला आहे. इथे मी अर्धा इंच वरती घेतलंय, कारण हा साइड पार्ट जो असतो तो पहा इथं असा ठेवायचा असा. तर पहा इथे मी हा साइड पार्ट असा ठेवला, इथे असा इथं आलेला आहे. इथल्यापेक्षा आपल्याला पाऊण इंच कटोरी एक्स्ट्रा पाहिजे. तर पहा आता हा जो भाग एक्स्ट्रा राहिलेला आहे तो मला कमी वाटत आहे, आपलं अंतर कमी राहिलेलं आहे. तर काय करायचं, इथून पाऊण इंचावरती मार्किंग करायचे. इथे पाऊण इंच आलेला आहे पहा इथे, तर आता इथून असं मी पाऊण इंचावरती मार्किंग करणार आहे. याने काय होतं, कटोरी आपली कमी जास्त अजिबात होत नाही. तर आता मी हे कटिंग करून घेते. पहा
आपण हे आता कटिंग करून घेऊया. आपली वाढीव कटोरी सुद्धा परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट यावं. आता इथं सेंटर करून कमी जास्त आहे का इथं पाहायचं असेल तर ते कट करून काढायचं आहे. 1.5 इंच मी इथं रुंदीला टक्स घेणार आहे आणि उंचीला घेणार आहे 2.25 इंच. इथे 2.25 इंच मी टक्स घेतलेला आहे. आणि असं हा पहा इथं पफ पहा एकदम परफेक्ट असा आलेला आहे. 36 साईजची कटोरीचा पफ तुम्ही पहा, आकार पहा, एकदम परफेक्ट अशी आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. तर हा झाला बॅक पार्ट. बाही हा साईड पार्ट आहे. ही वाढीव कटोरी, क्रॉस पट्टी आणि ही मूळ कटोरी. तर अगदी A to Z मी इथं माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.